मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न मोकळे मन रसाळवानी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आयशा लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आयशा नावे लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी भाग्य जावे तरी त्यांनी भाग्य जावे तरी त्यांनी लक्ष्मी आईच्या नावे भाग्य जावे तया भाग्य जावे त्यांच्या नावे भाग्य जावे त्यांच्या नावे नमनाते नम्रतांगे नेघे रंगी पालट नेघे रंगी पालट नेघे रंगी पालट नमनते नम्रता देगे रंगी पालट देगे रंगी पालट देगे रंगी पालट लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आईच्या लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आईच्या नावे भाग्य जावे तरी ज्ञानी भाग्य जावे तरी ज्ञानी भाग्य जावे तरी ज्ञानी भाग्य जावे तरी ज्ञानी लक्ष्मी आईच्या नावे भाग्य जावे तया भाग्य जावे त्यांच्या नावे भाग्य जावे त्यांच्या नावे तुका माने त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषे घेता व्हावे संतोषे तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषी घेता व्हावे संतोषी लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आईच्या नावे लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी आईच्या नावे लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी ज्ञानी भाग्य जावे तरी ज्ञानी भाग्य जावे तरी ज्ञानी लक्ष्मी आईच्या नावे भाग्य जावे तया भाग्य जावे तया नावे भाग्य जावे तया गोपाल घुमाई गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे माना रसाळवाणी मोकळे माना रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी यांची गुणी संपन्न यांची गुणी संपन्न यांची गुणी संपन्न लक्ष्मी आयशा आयशा लक्ष्मी आयशा आयशा याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न लक्ष्मी ते आयशा नारी लक्ष्मी ते आयशा नारी मोकळे माना रसाळवाणी मोकळे माना रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी मोकळे मन रसाळवाणी यांची गुणी संपन्न यांची गुणी संपन्न यांची गुणी संपन्न लक्ष्मी आयशा आयशा नारी लक्ष्मी आयशा आयशा नारी याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न याचे गुणी संपन्न लक्ष्मी ते आयशा नारी लक्ष्मी ते आयशा नारी भाग्ये जावे त्यांच्या नावे
यौवन रसाळ वाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी नमनते नम्रतांगी नमनते नम्रतांगी नेघे रंगी पालट लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी तुका म्हणे त्यांच्या नावे तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्याने विठाला विठाला विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागते तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपी गणेशु गेले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी दयाने केली ख्याती प्रथम नमितो तया छत्रपती विठाला विठाला मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी लक्ष्मणराव पोशेट्टी अनंतवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अर्थात प्रथमच ना प्रथम पुण्यतिथी निमित्त आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आमचे परमस्नेही आनंदरावजी शिंगरवाड यांच्या माध्यमातून श्री जंगमू लक्ष्मणराव अनंतवाड व शंकर लक्ष्मणराव अनंतवाड यांच्याकडून आजच्या या कीर्तन पुष्पासाठी माझ्यासारख्या पामराकडे आलेलं निमंत्रण विठ्ठला विठ्ठला प्रथम पुण्यस्मरण आहे त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारायाने पुण्यस्मरण कोणाचं होतं अर्थात पुण्यतिथी कोणाची होते आणि पुण्यतिथी करण्याचं भाग्य कोणाला लाभतं कोणाची पुण्यतिथी होत नाही बरं का आणि ज्याची पुण्यतिथी होते तो आध्यात्मिक संपत्तीचा धनी असतो त्या अनुषंगाने या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायाने आध्यात्मिक संपत्तीचा धनी कोणाला म्हणावं आध्यात्मिक संपत्ती आहे तरी कशी ते अभंगाच्या माध्यमातून सांगितलं विठाला विठाला तुकोबाराय सांगतात बाबा रे आध्यात्मिक संपत्ती कोणाकडे असते थोडासा विकू दे बेटा बास ट्रबल सगळं कमी कर आध्यात्मिक संपत्ती कोणाकडे असते पहिलं लक्षण आहे मोकळे मन माणसाचं ज्याचं मन मोकळं आहे तो आध्यात्मिक संपत्तीचा धनी आहे मन सगळ्याकडेच आहे पण मोकळ्या मनाचे फार कमी आहे हल्ली मोकळ्या मनापेक्षा कोत्या मनाची माणसाची संख्या जास्त वाढली आणि म्हणून आध्यात्मिक संपत्तीचा धनी त्यालाच म्हणावं ज्याचं मन मोकळं आहे दुसरी संपत्ती सांगितली तुकोबारायाने रसाळ वाणी ज्याची वाणी रसाळ आहे याची गुणी संपन्न हे मोकळे मन ज्याच्याकडे आहे रसाळ वाणी ज्याच्याकडे आहे खऱ्या अर्थाने तोच लक्ष्मीचा धनी आहे बरं का त्याच्याकडे अनंत अशी लक्ष्मी आहे हा लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे प्रचंड भाग्याचा तो आहे का ज्याचं मोकळं मन आहे ज्याची वाणी रसाळ आहे तिसरं लक्षण सांगतात नमनते नम्रता अंगी निघे रंगी पालट ज्याच्याकडे नम्रता आहे ज्याला वागता येतं ना तो मोठा माणूस आहे आणि ज्याने वाकण्याची वृत्ती निघे रंगी पालट याचा अर्थ ते सरड्यासारखी पलटणारी नम्रता नाहीये चिरकाल टिकणारी नम्रता आहे ज्याचं मन मोकळं ज्याची वाणी रसाळ ज्याच्याकडे नम्रता आहे असा जो कोणी असेल तशा व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी मनाला संतोष अर्थात आनंद होतो विठ्ठल आपण
सर जेवढे आहात तेवढे एक जीव होऊन करूया बरं का. सिस्टीम चांगली लावली, फोकसही चांगले लावले. काल धर्मापुरीला गेलो होतो की तेव्हा सप्ताह एवढा मोठा होता. महाराज काय बोलाले काय कराले ते पुढच्याला दिसेना. महाराज अंधारात आणि श्रोते अंधारात होते, फोकस गल्लीनच लावले होते. पण इथं जरा बरं आहे, महाराजही दिसायलाय, मला माणसंही दिसायला, कमी राहू द्या. पण आपण बाबांच्या पुण्यतिथी निमित्त जमलोय तर आपण 1 तास 1.5 तास एक चित्त होऊन अभंगाचं चिंतन करूया. विठ्ठला विठ्ठला मी सांगून गेलो की शास्त्रामध्ये जर आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी काढून बघितली 16वा अध्याय बघितला तर दैवासुर संपत्ती योग नावाचा 16वा अध्याय. आणि दैवासुर संपत्ती सांगत असताना माऊली ज्ञानोबारायाने 4 आसुरी संपत्ती सांगितल्या आणि 26 दैवी संपत्ती सांगितल्या बरं का. शास्त्रात दैवी संपत्ती आहे, शास्त्रात आसुरी संपत्ती आहे आणि शास्त्रात आध्यात्मिक संपत्ती आहे बरं का. आणि मी सांगून गेलो की पुण्यतिथी कोणाची बाबा, जो आध्यात्मिक संपत्तीचा धनी आहे त्याची पुण्यतिथी बरं का. हा विठ्ठल विठ्ठल दैवी संपत्ती 26 आहेत, शास्त्रात आसुरी संपत्ती 4 आहेत. पण आजच्या अभंगात आध्यात्मिक संपत्ती सांगितली. आलेल्याला जागा करून द्या, बोलू नका अजिबात. दैवी संपत्ती मी सांगून गेलो 26, आसुरी संपत्ती 4 आणि या अभंगात आध्यात्मिक संपत्ती 3 सांगितलेल्या आहेत. पुण्यतिथी कोणाची पाहत असताना कोणाची पुण्यतिथी होत नाही बरं का मायबाप. ज्या बाबांना 100 वर्षापर्यंत आयुष्य मिळावं, आज मला वाटलं नाही की म्हणजे त्यांचे मुलं आज म्हातारपणापर्यंत आलेत बरं का. सोपं नाहीये ते. आणि इतका काळ त्यांनी जीवन जगावं, मला वाटते हे खरं म्हणजे तुमच्या आनंदवाड परिवाराचं भाग्य आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना तुमच्या म्हातारपणापर्यंत बघावं आणि आशयाचीच पुण्यतिथी होते. लक्षात घ्या बरं का. आशांचीच पुण्यतिथी होतय. ज्या व्यक्तीने समाजामध्ये, घरामध्ये, गावामध्ये मानानं सन्मानानं जीवन जगावं. जीवन जगत असताना निष्कलंकपणे हाती आलेलं कर्तव्य पार पडावं, त्यांचं स्मरण होतं. बाकी असे तर बरेच जन्मालेत, बरेच चालेत, कोण कोणला आठवाले हो. हल्लीचा काळ बघायला गेलो ना आपण तर मरण फार सोपं झालंय. तुम्ही कितीही कमवा, कितीही, 1.25 दिवसात राग सावडून लोक दुसऱ्या कामाला लागालेत. वास्तव बघताय आता आपण बरं का. आपल्याकडे गावाखेड्यात तरी परंपरा बरी आहे हो. तेरवी तरी होते, दशक्रिया तरी होते, पुण्यतिथी तरी होते. पण शहरी भागामध्ये बघायला गेलं तर आई वडिलांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा लोकांकडे वेळ नाही. ही शोकांतिका आजच्या काळात लक्षात. आणि जर मुंबई सारख्या ठिकाणी बघायला गेलो तर तिथं लाकडं सुद्धा नाहीत, मशीनच आहे. का मशीन आहे माहितीये? लाकडाची आग विजायला वेळ लागतो, मशीन 1 घंट्यात माणूस मध्ये राग बाहेर. कारण त्याला फ्लाईट पकडायची राहते. म्हणजे ज्या आई वडिलांनी जन्म द्यावा, ज्यानं मोठं करावं, ज्यानं आपल्या हाताला धरून चालायला शिकवावं, ज्यानं आपले लाड पुरवावेत, त्याने प्रत्येक क्षणी आपली काळजी घ्यावी, त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण खरंच अनंतवाड परिवार, मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या वडिलांचं स्मरण करताय. आईला जाऊ 2012 मध्ये मला वाटते आईचं देहावसान झालं, 2025 मध्ये वडिलांचं देहावसान झालं. आईने सुद्धा पतीच्या अगोदर जावं, हे महत्भाग्याची गोष्ट आहे. गेल्यानंतर परमार्थाची धुरा आपल्या घरात ठेवावी, ही महत्भाग्याची गोष्ट आहे मायबाप. खरं म्हणजे गरुड पुराणामध्ये आई वडिलांसाठी 84 श्राद्ध सांगितलेले आहेत. पण 84 काय करणं शक्य नाहीये आपल्याला. पण शास्त्र सांगतं कमीत कमी 3 श्राद्ध तरी करावेत हो.
अंत्यविधीचा दिवस, त्या दिवशी 4 गोते तरी जेवू घालावेत. पितृपक्षातला दिवस, त्या दिवशी तरी 4 गोते जेवू घालावेत. आणि अक्षय तृतीयाचा दिवस, त्या दिवशी आपल्या आईवडिलाचं स्मरण नक्कीच करावं. कोणत्याही व्यक्तीने हे 3 श्राद्ध तरी पाळावेत, हे आपलं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हे बघ, तू बिंदास वाजव, काही काळजी करू नको. हा, तू मस्त वाजवलास, चांगलं वाजवलास. हा, तू वयानं लहान आहेस, तुझे हात गोड वाजलेत. हा, तू असं समज की आता तू पठाडे बाबाच आहेस. हा, मनात तसं आणायच. आपल्या मनात आलं की मला येईना चल की काहीच येईना माणसाला. हा, तू बिंदास वाजव. तुझ्या एवढं चांगलं आता कोणीच नाही इथं. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र सांगतं की बाबा रे, शास्त्रात 2 कर्तव्य सांगितले. यष्टी कर्तव्य, दुसरं म्हणजे समष्टी कर्तव्य. यष्टी कर्तव्य म्हणजे आपण भगवंताचं भजन स्वतःसाठी करणं, भगवंताचं भजन करणं, भगवंताचं स्मरण करणं, देवाचा जप तप करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेणं, याला यष्टी कर्तव्य म्हणतात. आणि ज्या पण खडतर तपश्चर्या केली, यष्टी कर्तव्य आहे. एखादं वरदान मागायला गेलो, यष्टी कर्तव्य आहे. व्रत वैकल्य केलं, उपास तपास केला, यष्टी कर्तव्य आहे. पण बऱ्याच माणसाला हे करणं शक्य नसतं. कोणाला उपवास सहन होत नाही, कोणाला एकादशी जमत नाही, कोणाला सोमवार जमत नाही, सहनच होत नाही म्हणतात माणसं. यष्टी कर्तव्य नका करू तुम्ही. पण शास्त्रानं फार सुंदर सोय केली. दुसरं शास्त्र सांगतं बाबा रे, यष्टी कर्तव्य जमत नसल करू नका हो, पण समष्टी कर्तव्य करा. यष्टी कर्तव्य केल्यानंतर तुमचा व्यक्तिगत लाभ होतो, पण समष्टी कर्तव्य म्हणजे काय बाबा रे? समष्टी कर्तव्य, जो व्यक्ती आईची, वडिलांची, साधूची, संतांची आणि गुरुची सेवा करतो, तो व्यक्ती समष्टी कर्तव्याला पात्र असतो. आणि यासाठी काय फार काही शास्त्र वाचायची गरज नाही, यासाठी काय फार अध्ययन करायची गरज नाही, यासाठी काय पारायण करायची गरज नाही, यासाठी काय मंदिरात पूजा करत बसायची गरज नाही. घरात जे आई वडील आहे त्यांचे पाय दाबले, त्यांना हवं ते खायला दिलं, त्यांचं कसे आहात म्हणून विचारलं, एवढी सेवा जरी केली ना, ते समष्टी कर्तव्य होतं. विठ्ठल विठ्ठल. समष्टी कर्तव्य होतं बाबा रे. आणि समष्टी कर्तव्य म्हणजे आई वडिलांची सेवा करणे. बघा ना तुम्ही, शास्त्रामध्ये बरेच जणांनी जप तप केला, पण देव त्याच्यासाठी आला नाही हो. बरेच जणांनी तपश्चर्या केली, एका पायावर उभं टाकून तपश्चर्या केली. त्या तुझ्या प्राप्ती लागे कपाटे सदा सेविते योगी, एक ते झाले भोग विरोगी, वित्तरागे लोक संन्यासी. देवासाठी अनेक लोकांनी तपश्चर्या केली, साधना केली, पण देव स्वप्नातही आला नाही. पण माझा पुंडलिक भक्तराज चंद्रभागेच्या काठावरती फक्त आई वडिलाची सेवा करत बसला आणि देवाला त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी अवतार घ्यावा लागला. हे समष्टी कर्तव्य आहे. विठ्ठल ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने. असो, पुंडलिक भक्तराज हा काय फार मोठा, त्याने काही देवाचं ध्यानच केलं नाही त्यानं, पण आई वडिलाचं तो विसरच कधी त्याने पडू दिला नाही बरं का. आणि पुंडलिका भेटी परब्रह्म आले गाम. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, देवानं यावं आणि मग पुंडलिकाला म्हणावं, ए पुंडलिक, तुझ्यासाठी मी आलोय, ये इकडे. त्यानं सांगावं, थांब थोडं, मी आई वडिलाची सेवा करतोय, मी आई वडिलाची सेवा करतोय, मला वेळ नाही तुझ्याकडे बघायला. त्याने म्हणलं, देवानं म्हटलं, अरे बापरे, तुला वेळ नाही, मी तुझ्यासाठी आलोय, येतोय देवा, पण मायबापाची सेवा झाल्यावर. मग तसाच थांबू का रे मी? मग पुंडलिकाला तसं नको थांबू रे. चंद्रभागेतली वीट घेतली, पुंडलिकाकडे भिरकावली आणि त्या विठेवर जगाचा मालक उभा राहिला. तुकोबाराने फार सुंदर प्रमाण दिले. कारे पुंड्या मातला सिंग उभे गेले विठ्ठलासे, आयसा कैसा तुरे धीट, मागे भिरकावले विठ्ठला विठ्ठला.
पुंडलिकासाठी का आला? पुंडलिकाचा पूर्व इतिहास वेगळा आहे, पण पुंडलिक आई वडिलाची सेवा करत होता. देवाला यावं लागलं बाई बाप, कशाला बाहेर जायची गरज आहे? माऊली ज्ञानोबारांनी या 16व्या अध्यायात फार सुंदर ओवी दिली. दैवासुर संपत्ती सांगत असताना, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का माता पितरे, तयाच्या सेवेसी शरीरे कीद शरीरे लोन कीजे. सगळ्या तीर्थाचं धुर म्हणजे आई वडील आहेत. सगळ्या सगळ्या आपण जाता वारीला, आपण करता तीर्थाटन, पण घरी आई वडील उपाशी. आपण राहता रुबाबात, लोकांमध्ये मिसळता, आपण चार चौकात सांगता मी हे पंगत घेतली ती पंगत घेतली, पण घरचे आई वडील जर उपाशी असतील तुमच्या पंगतीला अर्थ नाही हो. आणि मग सगळं तीर्थाचं जर शिरोमणी कोण असेल तर मायबाप आहेत, लक्षात घ्या. ओवी पाठ झाली आपल्याला, पण ओवीकडे पाठ झाली. ओवी पाठ आहे, पण ओवीचं फक्त ऐकायचं सोडून टाकायचं, लक्षात घ्या. हा, आणि म्हणून तर तुकोबाराने सांगतात, बापा रे तुम्ही तर तीर्थाला जाऊ नका, किंबहुना काशीलाही जाऊ नका हो तुम्ही. कारण माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशे, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. ते न जावे तीर्थासे, ते न जावे तीर्थासे, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी, ते न जावे तीर्थासी. तुकोबाराय सांगतात रे, लोक काशीला चाललेत, काशीला. हा, पण घरी आई बाप उपाशीन गेले काशी, त्याच्या काशीला जाण्याला अर्थ नाही. ज्याला काशीला जायचं असेल ना बाबा, त्याने आई वडिलाची सेवा करावी. फार फार सांगू तुम्हाला, हल्ली तर एक ट्रेंड झालाय, आई वडील गावाकडं, पोरग मुंबई पुण्याला. इथं काय काय बोलूच नका तुम्ही कोणीच, विठ्ठल विठ्ठल. हा, आणि सिस्टीम एवढी चांगली आहे, मग तुम्ही बोलले की तुमचा आवाज याच्यातून पलीकडे चालाय, त्याच्यामुळं तुम्ही बोलू नका, मलाच बोलू द्या. हा, आणि तुम्ही आता शांत बसा, गायन होईल न होईल आपल्याला काय, आता उगप आपण करू आता कस तरी. हा, हल्ली लोकांचा ट्रेंड बघत आहोत आपण. लोक व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या फोटो टाकालेत, ग्रुपवर म्हणा, स्टेटसला म्हणा. आज आमच्या आईंची, आज आमच्या आईचं, वडिलांचं अस्थि विसर्जन करतानाचा क्षण सेल्फी घ्यायलेत त्या अस्थी सोबत आणि काशीत बुडवालेत, काशीत नेऊन. बरं का, त्याच्यात मोठेपणा वाटायला लागला हल्लीच्या पिढीला. पण खरं सांगू तुम्हाला, आई वडिलांच्या अस्थि काशीच्या गंगेत नेऊन विसर्जित केल्यामुळे आई वडिलांना मोक्ष मिळत नाही. वाक्य नीट ऐका तुम्ही. आई वडिलांच्या अस्थि गंगेमध्ये विसर्जित केल्यामुळे त्यांना मोक्ष मिळत नाही. मी म्हणत नाही, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी क्षेत्र होय क्षीर, परिवेचावे लागे शरीर तया ठाया. काशी मोक्षपुरी आहेच हो, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतोच, परंतु अस्थि विसर्जन केल्यामुळे नाही. तिथे जाऊन देह ठेवला तर. बरं का, काशीच्या पंचक्रोशीमध्ये जर कोणी मृत्यू पावला, देह ठेवला, तर मात्र त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो.
बरं का. आणि ज्या व्यक्तीनं काशीला न जाता घरी आई वडिलाची सेवा केली ना, त्या एका व्यक्तीला मोक्ष मिळतो. विठ्ठल विठ्ठल. नंतर आपला प्रश्न आहे, आपण काय केलं पाहिजे. जिवंतपणे आई वडिलांची सेवा केली पाहिजे मायबाप. आणि आई वडिलांची सेवा करत असताना आई वडिलांनी जे काही आपल्या हातात दिले ना, त्या सेवेचं, त्या संस्काराचं, बरं का, त्या संस्काराचं संरक्षण आपण केलं पाहिजे. बरं का, त्या संस्काराचं संरक्षण आपण केलं पाहिजे. त्या संस्काराचं संक्रमण आपण केलं पाहिजे. संरक्षण करणं म्हणजे काय, आपल्या घरात वारीची परंपरा असेल तर ती वारी टिकून ठेवणं आपलं काम आहे. आपल्या घरात देवपूजेची परंपरा असेल तर देवपूजा टिकून ठेवणं आपलं काम आहे. याला संरक्षण म्हणतात. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे बापाच्या नावावर 10 एकरची 7-12 असेल तर त्याच्यातले कमी न होऊ देणं, हे वडिलांची संस्कृती जतन करणं होईल. संक्रमण म्हणजे काय, आपल्या वडिलांना जे आयुष्यात जे कर्म केलेत ना, ते चांगले कर्म आपल्याकडूनही पुढे व्हावेत, याला संक्रमण असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पण हल्ली बघायला गेलं, सांगतो तुम्हाला, कोणालाच वेळ नाहीये. लक्षात घ्या, संसारामध्ये आपण एवढं गुंग झालेलो आहोत ना, परमार्थाशी कोणाला देणं घेणं राहिलं नाही, आई वडिलाशी कोणाला देणं घेणं राहिलं नाही राजे हो. का त्याचं कारण म्हणजे आपण आसुरी संपत्तीच्या आहारी पडलोय. आसुरी संपत्ती, शास्त्रामध्ये 4 आसुरी संपत्ती सांगितल्या माऊली ज्ञानोबरायाने. ती म्हणजे अहंकार, दुसरी म्हणजे मत्सर, तिसरी म्हणजे लोभ, आणि चौथी म्हणजे दंभ. अहंकार नावाची आसुरी संपत्ती प्रत्येकाकडे येऊन बसलेली आहे. आज कोणाला पैशाचा अहंकार आहे, कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कोणाला ताकदीचा अहंकार आहे, कोणाला मानापानाचा अहंकार आहे. लक्षात घ्या. आणि आसुरी संपत्ती ज्यावेळेस येते, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या माणसाला भोय दिसत नाही, कोणालाच तो बघत नाही, कोणालाच तो गिनत नाही. लक्षात घ्या. आणि अहंकार ही आसुरी संपत्ती आपल्याकडे आलीच नाही पाहिजे मायबाप. पण येते हो का, कोणास ठाऊक, काय माहित. थोडस आपण बरं झालो की अहंकारात जातो. माझ्या एवढं कोणी नाही म्हणतो आपण. आणि खरं सांगू तुम्हाला, प्रापंचिक माणसापेक्षा पारमार्थिक माणसाकडे फार येतो तो अहंकार. ती आसुरी संपत्ती आहे, तिला कोणीही जवळच करू नये, शास्त्रानं सांगितलं. पण तिला तर आम्ही फारच जवळ करतो. माऊली ज्ञानोबाराने फार सुंदर ओवी दिली. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे, सज्ञानाची अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचावे. तुम्हाला सांगतो, सामान्य माणसाला अहंकार नाहीये. सामान्य माणसाला अहंकार शिवतही नाही, पण शहाण्या माणसाला अहंकार शिवतो. त्याला वाटतं की माझ्या एवढा मोठा कोणी नाहीये, बरं का. आणि मग शहाणे माणसं, तुम्हाला सांगू, फार जर बघायला गेलं, शहाणे म्हणजे कसं, कपडे चांगले घालणारे, खिशात पैसे जास्त वापरणारे, मोठ्या गाडीत फिरणारे, त्याला शहाणे म्हणतो आपण. आणि त्या शहाणे माणसाचे मायबाप जर जाऊन बघितले तर त्याच्यासोबत राहत नाहीत ते, किंवा ते त्याच्यासोबत राहत नाही, कारण त्याच्यात वेगळी त्याची फुशारकी असते मायबाप. म्हणून शहाण्यांकडे तो अहंकार आलाय, बरं का. आणि मायबाप शास्त्र सांगतं अहंकार येऊ नये, पण येतो, भल्या भल्याला येतो. पैठणवासी नाथबाबा, त्यांच्याकडे द्वादशीच्या भोजनाचा कार्यक्रम होता. आणि द्वादशीच्या भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे नाथबाबाने गावातील सर्वांना आमंत्रण दिलं. श्रीखंडाला सांगितलं, बाबा रे, गावात जाऊन घरोघर जाऊन प्रत्येकाला उद्या सकाळी 8 वाजता भोजनासाठी येण्याचं सांग श्रीखंड्या. श्रीखंड्याने सगळं पैठणमध्ये आमंत्रण फिरवलं. पैठणच्या बाहेर एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये एक योगी राहायचा. त्या योग्यासोबत बरेचसे शिष्यही राहायचे. आणि पण श्रीखंडानं जाऊन सांगितलं, बाबा उद्या सकाळी ठीक 8 वाजता नाथबाबांच्या घरी तुम्हाला आणि तुमच्या शिष्यांना भोजनाचं निमंत्रण आहे, बरं का. त्या योग्याला वाटलं, मी एवढा मोठा योगी, कारण मला सिद्धिदेवी प्रसन्न आहे. सिद्धिदेवी मी म्हणाल तसं मला पुरवते. आणि सिद्धिदेवी प्रसन्न असताना सुद्धा या नाथाच्या घरचं आमंत्रण त्याच्या नौकरानं द्यावं.
त्याचा त्याला अभिमान होता की माझ्या एवढा शहाणा कोणीच नाही. लक्षात, मी शहाण्याला अहंकार शिवतो हे सांगतोय, आणि अहंकारामध्ये कोणी दिसत नाही माणसाला. त्या योग्याला वाटलं की मी एवढा सिद्धिदेवी प्राप्त असणारा योगी, आणि त्याला नाताच्या घरच्या नोकरांना आमंत्रण सांगावा हा माझा अपमान आहे, माझ्या विद्वतेचा अपमान आहे. त्याने सांगितलं मी जेवायला येणार नाही. का महाराज? अरे म्हणले कार्यक्रम कोणाच्या घरचा आहे? नाथांच्या घरचा आहे. त्याने आलं पाहिजे तर मी येईल. माणसं असतात काही काही मानी, व्हॉट्सअपवर पत्रिका पाठल्यानं जाईनात लोक. घरी आणून दिल्यावर तुम्ही आल्याशिवाय जमना बरं म्हणल्यावर, लग्नाच्या आदल्या दिवशी फोन करून तुम्हाला यावंच लागते म्हणल्यावर मंडपापर्यंत जातात. मंडपात गेल्यावर सुद्धा मांडवात येईनात. त्याला माहित आहे आता मला दस्ती चढिल्याशिवाय पुढच्या याला दस्ती मिळणार नाही. ज्याची दस्ती पहिली आहे ते मंडपातच येईना. त्याला लोक शोधून आणतात. चला हो तुम्ही, चला हो तुम्ही. हा अहंकार आहे. लक्षात घ्या. हा मान मागून घेणं हा सुद्धा अहंकार आहे, आणि तेच योग्यानं केलं मायबाप. आणि मग योग्यानं सांगितलं नाथ आल्याशिवाय मी येणार नाही. नाथांना बातमी दिली. श्रीखंडाने सांगितलं बाबा सगळ्या गावात आमंत्रण दिलं, पण एकानं मात्र आमंत्रण स्वीकारणे. कोणते? म्हणजे योगी. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही आल्याशिवाय ते जेवायला येणार नाहीत. नाथच ते. आपण काय म्हणलो असतो, हे ना ते ना जाऊ दे, दुसऱ्या 4 लोकांना जीव घालायला आपल्या घरचं का अनवाया चलय काय, इतरो का आपण बोलतो नाही काय. पण नाथांना सांगितलं अरे चूक झाली माझीच, मीच जायला पाहिजे होतं. नाथ गेले, विनंती केली आणि सांगितलं बाबा उद्या तुम्ही तुमचं शिष्यमंडळ सर्व भोजनासाठी या बरं का. आणि आमंत्रण दिलं नाथबाबाने. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी योगी बाबा उठले. स्नान संध्या झाल्यानंतर सकाळी मानस पूजा झाली, आणि आता सिद्धिदेवीची पूजा करण्यासाठी दररोज सिद्धिदेवीची ते पूजा करायचे. त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे सिद्धिदेवीचं, नंतर घराबाहेर पडायचे. ब्रह्ममुहूर्ताची वेळ पूजेला गेले, पण जी सिद्धिदेवी होती ना मंदिरात, ते सिद्धिदेवीच गायब होते. सिद्धिदेवीच गायब होते. इकडे तिकडे बघितलं, झालं काय असेल, देवी गेली कुठे असेल. 5 वाजले 6 वाजले, जीव बेचैन झाला. देवी गेली कुठे, गेली कुठे. जेवणाची वेळ होत आली, जीव असा बेचैन झाला. आज मला पूजा करता आली नाही. योग्यासह तो योगी शिष्यासह नाथबाबांच्या वाड्याकडे निघाले. मनामध्ये बेचैनी होती, दुःखही होतं की आज मी न पूजा करता जेवणासाठी जात आहे. कुठे गेली असाल माझी सिद्धिदेवी. नाथांच्या वाड्यामध्ये पाऊल टाकला. पाऊल टाकल्यानंतर एक माऊली रांगोळ्या काढत होती. ती अशी पाटमोरी बसली होती. योगी असे जात होते, ती माऊली समोर रांगोळ्या काढत होती. तिचं तोंड त्या दिशेला होतं, तिची पाठ या दिशेला होती. योग्याने रांगोळी काढणाऱ्या त्या स्त्रीकडे पाठीमागच्या दिशेने बघितलं. पाठीमागून कोणीतरी येत आहे असं त्या माऊलीला जाणवलं, आणि तिने मान फिरवून मागे बघितलं. त्या माऊलीने मागे बघितलं, मागे योगी होता, आणि ज्या माऊलीने मागे फिरून बघितलं ती सिद्धिदेवी होती. नाथानं बघितलं, आई साहेब तुम्ही इथं, तुम्ही इथं. अरे मला हळू बोल. कसं काय? अरे मी एकटी नाही रे बाबा, माझ्या 8ही बहिणी अष्टमहासिद्धी इथं आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही इथं कसं काय? अरे आम्ही कामाला लावलंय, आम्हाला आमची मालकीनबाई इथंच आहे. म्हणजे लक्ष्मी आई साहेब? हो म्हणले, बघ तिकडे भांडे घासायचं काम त्याच करतायत. लक्ष्मी आई साहेब भांडे घासतायत? बघतात तर काय लक्ष्मी आई साहेब नाथबाबांच्या घरी भांडे घासत होते. योगी महाराज गेले, लक्ष्मी आई साहेबाचं दर्शन घेत होते. तिने म्हणलं दूर हो, दूर हो, माझ्या जवळ येऊ नको. आई साहेब चूक झाली. काय चूक झाली? चूक झाली माझं दर्शन घ्यायला आलास, आणि काल माझा नवरा आला होता आमंत्रण सांगायला, त्याला हाकलून दिलास. मग तुला माझं दर्शन घेण्याचा अधिकार नाही रे बाबा. आई साहेब म्हणजे श्रीखंड्या? अरे विष्णू भगवंत आहेत, आणि मग ते नाथांच्या घरी सेवा करतायत. हो सेवा करतायत. नाथांची महती योग्याला कळली. नाथांच्या पायावर डोकं ठेवलं, ढसा ढसा योगी रडायला लागला, आणि योग्यांचा अहंकार जागच्या जागीच गळून गेला. मायबाप म्हणून अहंकार आपलं जीवन उद्ध्वस्त करतो. अहंकार आपल्याला जीवनातून उठवतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याचा अहंकार गेलाय ना त्यालाच देव होत आहेत. अहंकार गेला असंच वेगळं. विठ्ठल विठ्ठल
अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेलाय त्यालाच देव होता येतं माई बाप. अहंकार नावाची आसुरी संपत्ती बाजूला ठेवा. दुसरी आसुरी संपत्ती सांगितली मत्सर. एकमेकाचं मत्सर करू नका हो. लक्षात घ्या, मत्सर करायची सवय फार लागलेली आहे आपल्याला. आपण एकमेकाची ईर्ष्या करतो, मत्सर करतो, द्वेष करतो, दुसऱ्याला पाण्यात पाहतो. हे सुद्धा आसुरी संपत्ती आहे. दंभ ही सुद्धा आसुरी संपत्ती आहे. दंभ याचा अर्थ आहे जे नाही ते दाखवणं. जे नाही ते दाखवणं त्याला दंभ असं म्हणतात. काही काही माणसं असतात ना एवढा बडेजाव करतात. परमार्थातले माणसं सुद्धा काही येतं न येते माहीत नाही, माळीचा जप करतात ते माहीत नाही, पण माणसात बसलं की उगाच माळ काढतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे घरी जाऊन कर. परमार्थाची सेवा दाखवण्यासाठी नसते, जे नाही ते दाखवणे याचा अर्थ दंभ आहे. आणि या आसुरी संपत्तीपासून ज्याला मुक्त होता येतं तोच माणूस सज्जन होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या आसुरी संपत्तीनंतर दैवी संपत्ती शास्त्राने सांगितलेले आहेत. दैवी संपत्ती 26 सांगितल्या शास्त्राने. शम दम दया प्रेम करुणा आर्जव परोपकार. 26 दैवी संपत्ती सांगितल्या बरं का. शम आहे, दम आहे, दया आहे, धर्म आहे, आर्जव आहे, परोपकार आहे, प्रेम आहे बरं का. प्रेम करा दैवी संपत्ती आहे. दया दाखवा दैवी संपत्ती आहे. एखाद्याचा गुन्हा माफ करा, क्षमा करा, दैवी संपत्ती आहे बरं का. माऊली ज्ञानोबाराने 16व्या अध्यायात फार सुंदर ओवी दिली. ये वये 26 ब्रह्मा संपदा वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे आग्रहार होय. आपल्याकडे एक तरी दैवी संपत्ती असावी. एक तरी तुकोबाराने सांग. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार करायला शिका म्हणे बरं काय. नसल तुमच्या घरी दूध नका देऊ दूध. हा नका देऊ दूध. महाग आहे ते, 70 रुपये लिटर झालं. पण तुकोबाराने सांग नका घालू दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. ताकाचा तरी उपकार करा. तुकोबाराय सांगतात बाबा रे. पण ताकही माणसं म्हशीला पाहिजे पण माणसाला देईना. आमची म्हैस ताक पिऊन दूध जास्त देईल. माणसाची वृत्ती अशी झाली आहे मायबाप. म्हणून प्रेम करायला शिका, दया करायला शिका, क्षमा करायला शिका. आणि खरं सांगू, साने गुरुजींनी फार सुंदर कविता लिहिली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. 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 जगी जे दीन अतिपत
प्रेम करायला शिका. कारण सांगू तुम्हाला, प्रेमाला पैसे लागत नाहीये. 2 शब्द प्रेमाचे बोलले की लक्षात राहतात. गावातला एखादा माणूस बघा तुम्ही, प्रेमानं बोलला की त्याची आठवण सगळेच काढतात बरं का. आणि जे वाईट वागतं त्याची आठवण कोणीच काढत नाहीये. हे सोपं आहे ते. अरे संतांनी सुद्धा देवाकडे मागत असताना काही फार वेगळं मागितलं नाही हो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे बिन नाही समाधान, प्रेमे बिन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विना नाही समाधान. प्रेम करायला शिका. खरं सांगू तुम्हाला, आधी घरातल्या कुटुंबावर प्रेम करायला शिका, मग गावावर. माणसं कुटुंबात प्रेमच करत नाहीत हल्ली. गावाची काळजी आहे, तालुक्याची काळजी आहे, पण कुटुंबात कोणासोबत चांगलं वागत नाही, त्याच्या जगण्याला अर्थ नाही. माई बाप लक्षात घ्या. आपल्या कुटुंबात तुम्ही प्रेम द्यायला शिका. त्याच्यावर मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. आणि हे फार सोपं आहे, पण ते सोपंच करता येत नाही. तुकोबाऱ्या सांगतात, बाबा रे, एक तरी दैवी संपत्ती तुमच्यात यावी, आसुरी संपत्तीचा त्याग करावा. आणि तुम्हाला सांगू, जर तुम्ही लोकांच्या स्मरणात राहावं असं वाटत असेल तर आध्यात्मिक संपत्तीचे धनी तुम्ही व्हा. तुकोबाऱ्याला साधकाने प्रश्न केला, तुकोबारा आहे आध्यात्मिक संपत्ती सांगते, चाल घ्यायची बरं. आध्यात्मिक संपत्ती सांगताय, मग आध्यात्मिक संपत्ती आहे तरी कोणती असं म्हटल्यानंतर तुकोबाराने सांगितलं, परमार्थातली आध्यात्मिक संपत्ती जर कोणती असेल तर ती मोकळं मन आहे. मोकळे मन, मोकळे मन, मोकळे मन, रसाळ वारे, हो मोकळे रसाळवाणी याची गुणी संपन्न.
माणसाचं मन मोकळं असावं तुकोबाराय सांगतात. ज्याचं मन मोकळं आहे त्याचा देव आहे. माणसं मोकळ्या मनाची राहिली नाही हो बरं का. सोबत राहतात पण आपलाच डाव करतात. ओठात एक पोठात एक. 5 वर्षाखालीच डोक्यात ठेवतात, 5 वर्षाखालचं, आणि पुढच्या 5 वर्षाची वाट बघतात. सोबत राहतात आपल्या पण बटन दुसऱ्याचं दाबतात. मोकळं मनाचं लक्षण नाही बरं का. कसं असतं मोकळं मन सांगू तुम्हाला. मोकळं मन याचा अर्थ स्वप्नात सुद्धा दुसऱ्या शत्रूचं सुद्धा वाईट होऊ नये हे ज्याला वाटतं त्याचं मन मोकळं आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं. आता कौरव सगळे संपल्यात जमा होते. सगळे कौरव गेले पण दुर्योधनाला वाटलं आता मी एकटा उरलोय, मला मारल्यावर पराजय होईल. दुर्योधनाने पराजय होऊ नये म्हणून कुरुक्षेत्राच्या बाजूला एक तलाव होतं आणि त्या तलावात जाऊन पाण्याच्या खाली लपून बसला दुर्योधन. मोकळं मन सांगतोय लक्षात. दुर्योधन काही केल्या वर येत नव्हता आणि दुर्योधन वर आल्याशिवाय तो मेल्याशिवाय पांडवांचा विजय होणं शक्य नव्हतं. बरेच दिवस गेले पण दुर्योधन पाण्याच्या खालीच. नारद मुनीला विचार आला. नारद मुनी अरे म्हणले हे जर असंच राहिलं तर पांडवांचा विजय कसा होईल. नारद मुनी तलावाच्या काठावर आले. म्हणले दुर्योधना बाहेर ये. त्याने आतून सांगितलं काठावर पांडव आहेत का. अरे म्हणले पांडव नाही आहेत पण पांडवाला मारायचं औषध माझ्याकडे आहे. कोण तुम्ही. नारद मुनी. नारदावर विश्वास ठेवला. दुर्योधन बाहेर आला. शत्रूला मारायचं औषध म्हटल्यानंतर दुर्योधनाला आनंद झाला. किती रुपये लागू द्या मला ते औषध द्या महाराज. पांडवांना मला हरवायचे. पांडवांना मला हरवायचे. मरणाच्या काठावर टेकलाय पण शत्रूला हरवायचं मात्र मनात आहे दुर्योधनाच्या. आणि मग नारदानं सांगितलं तुला जर पांडवाला हरवायचं असेल तर एकच पर्याय, धर्मराजाची भेट घे. का. अरे म्हणजे धर्मराजा तुला वज्रदेही होण्याचं औषध देतो. काय सांगताय नारद मुनी. धर्मराजा माझा शत्रू आहे. माझ्या विरोधात त्यानं फॉर्म भरलाय. तो मला कसं काय मतदान करेल. अरे मी सांगतोय ना कसं काय शक्य आहे. अहो धर्म त्यांना मारण्याचं औषध मला कसा देईल. मी वज्रदेही झालो म्हणजे पांडवांना मरावंच लागणार आहे आणि पांडव स्वतः मरतील कसे आणि असं मला असताना मंत्र औषध देईल कसा तो धर्मराजा. पण शास्त्रात ओवी येते करावया पांडव निर्दाळण. करावया पांडव निर्दाळण धर्मा सत्य वचन. नारद सांगे आपण जाई धर्माकडे. अरे मला धर्म असणारा कधीच खोटं बोलत नाही रे बाबा. तुला सांगेल तू जा त्याच्याकडे बघा. आणि मग नारद मुनीच्या शब्दावर विश्वास ठेवून दुर्योधन धर्माकडे गेले. आणि ज्या ठिकाणी पांडव थांबले होते ज्या झोपडीमध्ये कुरुक्षेत्रामध्ये तिथे गेले आणि सांगितलं मोकळं मन काय ते सांगतो मायबाप लक्ष द्या. तिथे गेल्यानंतर बाहेरून आवाज दिला दादा. दादा आवाज ओळखीचा वाटतोय पण दादा शब्द कसं काय. दादा परत आवाज दिला. अरे म्हणजे दुर्योधन दादा म्हणतोय. असं म्हटलं की भीमानं गदा घेतली, अर्जुनानं धनुष्यबाण घेतलं, सगळे धावून जाणार. धर्मानं सांगितलं अरे थांबा आपल्या घरी आलाय तो बरं का. आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे बघा, आपल्या घरी शत्रू जरी आला तरी त्याचं चहा पाणी दिलं पाहिजे त्याला. हे तेव्हापासून पडली परंपरा आहे, प्रथा आहे. शत्रूचाही अपमान करू नका हे सांगितलं त्यावेळेस. धर्मानं सांगितलं शांत व्हा तुम्ही, काल आहे बघू तर द्या ना त्याला. धर्मराजाने म्हणलं ये दुर्योधना काय येणं केलंस. अगोदर यांना बाजूला काढा, मला तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे सांगतोय तुम्हाला, तुम्ही यांना बाजूला तर काढा. मग धर्मराजा आणि दुर्योधन एकांतात बसले. दुर्योधनानं सांगितलं दादा मला ना तुमच्याकडं नारद मुनीने पाठवलंय आणि तुमच्याकडं वज्रदेही व्हायचं मंत्र आहे म्हणे आणि तुम्ही मला वज्रदेही करा. कोण म्हणतोय. दुर्योधन धर्माला. ज्या धर्मराजासाठी
भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करायला गेले त्यावेळेस कृष्णानं सांगितलं होतं बाबा रे 5 गावं तरी दे पांडवांना 5 गावं. दुर्योधनानं सांगितलं होतं सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी देणार नाही. असा दुर्योधन या युद्धामध्ये सगळं गमावून बसला. ज्या दुर्योधनाने द्रौपदीला भर सभेमध्ये तिच्या वस्त्राला हात घातला, ज्या दुर्योधनाने दुशासनाकरवी द्रौपदीचे केस ओढले, ज्या दुर्योधनाने लाक्षागरात पांडवाला मारण्याचा बेत रचला, ज्या दुर्योधनाने भीमाला पाण्यात बुडवण्याचा बेत रचला, ज्या दुर्योधनाने वेळोवेळी पांडव मरतील कसे हेच बघितलं, ते दुर्योधन धर्माकडे जावं आणि त्याने म्हणावं मला वज्रदेही करा. कोण करल असं? कोणीच करणार नाही. विचार मोकळं मन कशाला म्हणतात ते सांगतो. धर्मानं सांगितलं बाबा रे माझ्याकडे तर ते काय औषध नाही बघ. नाही पण नारद मुनीनं सांगितलं तुमच्याकडेच ते औषध मिळणार आहे. माझ्याकडे नाही पण कोणाकडे आहे ते मी तुला सांगतो. बघा धर्मानं सांगितलं तुझी आई आहे ना गांधारी तिच्याकडे तू जा आणि तिला सांग डोळ्यावरची पट्टी काढून फक्त तुझ्याकडे नजर टाकायला सांग. तुझं शरीर वज्रासारखं कठीण होईल, तुला कोणीच मारू शकणार नाही. कोण सांगतोय? धर्मराजा. कोणासाठी सांगतोय? आपणच मरणार आहोत. तो येईल वज्रदेही होऊन आणि आम्हालाच मारेल तरी सुद्धा धर्मानुसार वागतोय. याला मोकळं मन म्हणतात. असं मोकळं मन आपलं होईल का? असं जगता येईल का आपल्याला? नाही हो. असं आपल्याला कधीच जगता येत नाही माई बाप हो. आणि खरं सांगू जीवनात येऊन सत्कर्म ज्याने केलेत ना तोच मोकळ्या मनाचा आहे. बाकी तुमचं आमचं काय घेऊन बसल्या तुम्ही? तुम्हा आम्हाला दुसऱ्यासाठी जगता येत नाही. त्याने दुसऱ्यासाठी जीवन समर्पित केले तो मोकळ्या मनाचा. ज्याने समाजासाठी जीवन समर्पित केलं तो मोकळ्या मनाचा. ज्याने गावासाठी कुटुंबासाठी ज्याने जीवन समर्पित केलं तो मोकळ्या मनाचा. आणि खऱ्या अर्थाने आज लक्ष्मणराव अनंतवाड हे त्याच असणाऱ्या यादीतला व्यक्ती आपल्यातून आज गेलेले आहेत. पण त्यांनी आयुष्यामध्ये इतराचं कसं हित होईल हेच पाहिलं. लक्षात घ्या. गावाचं हित कसं होईल, कुटुंबाचं हित कसं होईल. एकाच व्यक्तीला इथं तुम्हाला सांगतो एकदा सरपंच व्हायला आजच्या स्थितीमध्ये आजची कंडिशन बघायला गेली लोक 50-50 लाख रुपये खर्च आले सरपंच एकदा व्हायला. पण 15 वर्ष म्हणजे 3 टर्म सरपंच व्हावं, 25 वर्ष चेअरमन राहावं. मला वाटते चांगल्याच लक्षणाचे चांगल्याच कर्माचे हे फळ आहेत. लक्षात घ्या. ज्या माणसाने आयुष्यात मोकळ्या मनानं जीवन समर्पित केलं, ज्या माणसाने समाजासाठी जीवन समर्पित केलं त्याच माणसासाठी मोकळं मन हे व्याधी लागते. विठ्ठल विठ्ठल कशाला? ज्या माणसाला माझं ते माझं, माझ्यावर माझ्या कुटुंबावरच प्रेम करावं, मला गावाशी काही देणं घेणं नाही. ज्याच्याकडे आपपर भाव नसतो तो मोकळ्या मनाचा असतो. आपपर भाव आपल्याकडे असतो हो, चांगल्या माणसाकडे आपपर भाव नसतो. माझं आणि माझ्या कुटुंबाचं नव्हे माझ्या गावाचं हित व्हावं, माझ्या समाजाचं हित व्हावं ज्याला वाटतं तो मोकळ्या मनाचा आहे. आपपराव आपल्यात आहे. आपल्याला वाटतं लोकांचं लेकरू आपलं लेकरू उन्हात खेळत असताना आपण आपल्यालाच मध्ये बोलून घेतलो, ए पिंट्या मध्ये दुसऱ्याचं का पाय पळत बसना. हा आपपर भाव आपल्यात आहे. सांगू तुम्हाला आपपर भावात प्रत्येकातच आहे बरं का. आपपर भाव प्रत्येकातच आहे. प्रत्येक सासू आणि सून आणि लेकीकडे बघत असताना आपपर भावाने बघते. कितीही सून चांगली असेल तरी सासूचं सुनेवर नसतं तर लेकीवर प्रेम असतं बरं का. का सांगू तुम्हाला उदाहरण सांगतो. आपपर भावाचं. सासूबाई भाकरी करत होत्या कारण तिची लेक महिन्याने नांदून आली होती आणि लेकीला टाळक्याची भाकर, तपलेलं दूध, साय आलेलं दूध फार खावंसं वाटायचं. म्हणून तिने लेक आली की कुठली आई लेक माहेराला आली रे, ते घरची लेक श्रीमंत असेल गरीब असेल तो भाग वेगळा, पण तिच्या आवडीच्या वस्तू करून खाऊ घालणं प्रत्येक आईला वाटतं. आईचं ते प्रेम असतं किंबहुना. लेक आली नांदून आणि मग लेकतून आल्यानंतर आईनं तिच्यासाठी टाळक्याची भाकरी केली. आपपर भाव आपल्यात आहेत, मोकळ्या मनाच्या माणसात नसतो. हे मी सांगतोय, लक्ष द्या मायबाप.
आणि मग तिनं भाकर भाजली, दूध तपवलं, दूध लाल झालं, दुधावर 1 इंच साय आली. सुनबाई शेणाचं टोपलं घेऊन उखंड्यावर शेण टाकायला जात होती. आणि येता येता बघत होती की सासूबाई भाकरी कराले. तिलाही वाटलं मलाही भाकर करावं सासूबाईनं. आणि म्हणून सुनबाईनं सांगितलं, आत्याबाई माझ्या नावाची 1 भाकर टाका बरं. सासूबाईला वाटलं लेकीसाठी करालो, आता हिनं मध्येच मागाली. पण न टाकाय जावं तर लेक गेल्यावर हिच्याकडेच बघावं लागते आम्हाला, दुसरं कोण आहे आम्हाला. हा काळ तर लई वाईट झाला हल्लीचा, तुम्हाला सांगतो. आजकाल पहिल्याचा काळ असा होता की सुनबाईला सासूला घाबरावं लागायचं. आज उलट झालंय, सासूबाईला सुनला घाबरावं लागायला. बघा ना तुम्ही, तुमचा आता हे मायमावल्या बसल्यात नाही, हे 50-60 वर्षाच्या, यांचा काळ फार वाईट हो. का सांगू तुम्हाला, यांचं लग्न होत असताना टेन्शन होतं. यांना काय टेन्शन होतं, माय सासू कशी भेटते की टेन्शन होतं. कारण काही सासू खज्जाळ राहायच्या, प्रसिद्ध डवर मध्ये तिला जोडच राहायची नाही. लोक म्हणायचे काय सून नांदते की हिच्याकडे, अशी परिस्थिती होती. आणि ह्या बायकांना त्यावर टेन्शन होतं, माय सासू कशी भेटते की. आत्ताही यायला टेन्शनच आहे, माय सून कशी भेटते की. तेव्हाही टेन्शन मध्ये, आताही टेन्शन मध्ये, माय सून कशी भेटते की. त्याच्याही पुढे जाऊन सांगू तुम्हाला, त्यावेळेस सासू कशी भेटते की टेन्शन, आता सून कशी भेटते की टेन्शन. त्याच्याही पुढचं सांगायचं म्हणजे माय सूनच भेटते की नाही की. वास्तव आहे जगात, सांगतो तुम्हाला. आणि मग त्या सासूने विचार केला, जर मी हिच्यासाठी भाकर टाकली नाही, लेक गेल्यावर हिच्या हातची खावी लागते. तिनं नाईलाजानं भाकर टाकली, पण लेकीची भाकर फुगवली, मस्त कडक केली, दूध तपवलं, हिची भाकर काय फुगवली नाही. आपपर भाव म्हणजे आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं, हे मोकळ्या मनाच्या माणसाचं लक्षण नाही, हे मी सांगतोय. आणि मग सासूने भाकरी तर केल्या, मग लेकीलाही जेवाय बसली, सुनही जेवाय बसली. लेकीलाही ताट दिलं, सुनलाही ताट दिलं. लेकीची भाकर असे मोडून ताटत टाकली, सुनला भाकर दिली, तिनं मोडून घेतली. दुधाचं पातेलं घेतलं, दुधावर अशी 1 इंच साय आली होती. आता लेकीला साय आवडते, पण सासूनं पातेलं असं ताटत टाकायला सुरुवात केलं. जसंही ताटत टाकायला सुरुवात केलं, तिची इच्छा होती की माझ्या लेकीला साय पडाव आणि साईत भाकर चुरून खाव. पण साय एवढी नामी झाली होती, काही केल्या साय पुढे येणार, साय मागत चली. साईतून दूध खाली आले, साय मागत चली. हिची इच्छा की साईनं पुढे यावं, पण साय काय पुढे येईना. साय महाग दूध पुढं, साय महाग दूध पुढं. आता हिने युक्ती केली, तिने फुकाय सुरुवात केली. फुर साईला फुकाली अशी, तिचा थुक्का पडाला दुधामध्ये. दिगंबर पडेल तुम्हाला काय सांगू. लोक दूध का पिना, दुधाचा चहा का पिना म्हणालेत. याचं कारण त्या बाईला मी बघितलं होतं. मी बोललो आपण दुधाचाही चहा पिना, दूधही पिना, तिचा थुक्का पडला त्या दुधात, तुम्हाला सांगतो. आणि मग त्या बाईला थुका पडला तरी साय काय पुढे येणार. बाईनं असे बोट मध्ये घातले, साईला अलीकडे वळलं. सगळं सुनबाई बघाली, कशी साय टाकाली. अर्धीच साय आली, पडली लेकीच्या ताटात. तिला जरा बरं वाटलं, पण अर्ध्याच्या वरी पातेल्यात राहिली. आता हिची इच्छा काय, सुनला साय वाढू नये. सुनचा नंबर आला दूध वाढायचा. सुनला दूध टाकत असताना साय जे महाग गेलती की नाही, ते चटकन पुढे आली. एवढी पटकन पुढे आली आणि तिनं टाकायच्या आधी दूध पडलत नाही, सायच पडली. बाईचं तोंडच खराब झालं. आपपर भाव सांगलो तुम्हाला. आपपर भाव हे मानवी स्वभाव आहे आपल्यात, लक्षात घ्या. आपल्याला आपल्याच बरं व्हावं असं वाटतं, आणि चांगल्या माणसाला आपलं होईल ते होईल, पण इतरांचं चांगलं व्हावं असं वाटतं. त्यालाच मोकळ्या मनाचा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. जे आपल्या मुलावर प्रेम करतात तेच इतरावरही प्रेम करतात. तो मोकळ्या मनाचा आहे, लक्षात घ्या. असं जगता येईल का हो आपल्याला, असं वागता येईल का हो आपल्याला, नाही हो. असं ज्याला वागता येत ना, मायबाप
तो व्यक्ती व्यक्तीने राहता तो संत होतो हो. तो संतत्वाला प्राप्त होतो. तो संतत्वाच्या उंचीला जाऊन पोहोचतो माईबाप. आणि सांगू मी मगाशी सांगून गेलो तुम्हाला की कोणाच्याही पुण्यतिथ्या होईना गेल्यात बरं काय, कोणाच्याही. तुम्हाला सांगतो तुम्ही सर्व भाग्यवान आहात हो. लक्ष्मणरावाने एवढं मोठं कुटुंब उभं केलं बरं का, एवढ्या कुटुंबाला प्रेम दिलं आणि आज या अनंतवाड परिवाराचा वेल अनंतासारखा वाढला. त्यांच्या मायेची पाखर जरी आपल्यावर नसेल पण त्यांनी स्पर्श केलेला आजही आपल्याला आठवतोय, आजही आठवतोय. आज आपलं म्हातारपण आलं तरी आपल्या डोक्यात आपल्या मनातले बाबा आपल्यापासून गेले नाही. मायबाप कोणाला नको आहे तो, कोणाला नको आहेत. म्हातारपण जर झाले ना, माझी माय बाईलेक जेव्हा माहेरात जाते ना, माहेरात जात असताना ती फक्त आपल्या म्हातारा बाबा कुठे आहे आणि आपली आई कुठे आहे त्याला शोधते ती लेक माझी. तिला दुसरं काहीच पाहिजे नसतं. तिच्या संसारात ती गडगंज श्रीमंती असते, तिला हवं ते भेटलेलं असतं. पण माझ्या बापानं थरथर त्या हातानं यावं आणि माय तू कधी आलीस एकदा म्हणावं आणि पाठीहून हात फिरवावा. तिला अरे तिला बनारसी शालूत जेवढं प्रेम भेटणार नाही ना, त्या शालूत प्रेम भेटणार नाही तेवढं प्रेम फक्त आई वडिलांच्या स्पर्शाने भेटतं. आणि हे माय बापाचं प्रेम असतं. मायबाप त्या प्रेमाला खऱ्या अर्थाने आपण दुरावलोय. हा, त्या प्रेमाला खऱ्या अर्थाने दुरावलोय. किती जरी म्हातारे झाले आई वडील ना, आई सांगू तुम्हाला, अंधारामध्ये चालत असताना हे निर्जीव स्वरूपाची काठी हातात असेल तरी आपण घाबरत नाही. काठी माझ्या हातात आहे, समोर जर एखादा साप जरी आला तरी बाजूला करू शकतो. अरे निर्जीव काठी सुद्धा आपला आधार बनते. मग काठी घेतलेला बाप आपला का आधार बनणार नाही? काठी घेतलेला बाप सुद्धा आपला आधार बनतो. माईबाप बापाचं प्रेम ओळखायला शिका तुम्ही, बापावर प्रेम करायला शिका तुम्ही. सांगतो तुम्हाला, काही काही लोक फार मोठेपणा सांगतात. मला एक माझा मित्र भेटला नाशिकचा, आम्ही दोघं डीएड करत होतो सोबत. आणि मग त्याला कळालं की आता राम असणारा गुरुजी झालाय आणि महाराजही झालाय. दिगंबर पाटील त्यानं तिथे भेटला मला, आमची भेट झाली. नाशिकला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर मग त्याने विचारलं मला, काय राम तुझं कसं आहे? म्हणलं बरं आहे बा, आपलं बरं आहे. म्हणलं तुझं कसं आहे रे अनिल? ते मला माझंही बरं आहे. वास्तव सांगलो तुम्हाला बरं का. म्हणलं मग आई वडील काय सांगू म्हणला तुला? अरे मला मी तो भाऊ किती? दोघं भाऊ. आई वडील आहेत? म्हणलं आहेत आहेत. त्याच्या आहेत म्हणण्यात सुद्धा टेन्शन दिसलं मला. आई बाप आहेत आहेत त्याच्या म्हणण्यात टेन्शन दिसलं. म्हणलं काय झालं रे? आजारी बिजारी? आजारी सोड रे म्हणला. हा लग्न झालं म्हणला, माझं लग्नाचं 15वं वर्ष आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मायबाप माझ्याकडेच हात म्हणला. गेल्या 15 वर्षापासून मायबाप माझ्याकडेच आहेत. त्याच्या बोलण्याचं मला राग आला, दुःखही झालं. कारण ते फार मोठेपणात सांगू लागलं की मायबाप माझ्याकडे आहेत. त्याचा त्याला अभिमान. काही लोक म्हणतात बघा, ते पोसना मीच पोसतो असं सांगतात. ते काहीच देना मीच देतो, दवाखाना मीच करतो, त्याचं दुःख सुख मीच करतो असं मोठेपणा सांगतात मायबापाच्या बाबतीत. मग त्यानं थोड्या वेळा मला विचारलं, मी त्याला काहीच बोललो नाही. म्हणलं राम तुझं कसं आहे? तुम्ही किती भाऊ? म्हणलं आम्ही दोघं. मग तुझे मायबाप कोणाकडे राहतात? तुझ्याकडे की त्याच्याकडं बोट्याकडं? मी त्यांना सांगितलं, बापरे माझे मायबापाला, माझ्या मायबापाला मी माझ्याकडे ठेवावं किंवा माझ्या मायबापानं माझ्याकडे राहावं एवढा मोठा मी झालो नाही. गेल्या 43 वर्षापासून मीच माझ्या मायबापाकडे राहतो, मीच माझ्या मायबापाकडे राहतो. तेवढा मोठा मी नाही. कोण आहोत आपण? काही लोकांना वाटतं की मायबापानं काय केलंय आमच्यासाठी. खरं सांगू तुम्हाला, काय केलं नाही मायबापानं आपल्यासाठी, काय केलं नाही आपल्यासाठी. तुम्हाला सांगतो, एक परवा एक व्यक्ती माझ्याकडे आला, महाराज काय करावं म्हणला, काम नाही धंदा नाही आणि काही करा म्हणला. महाराज माझी अडचण सारा, मला 5,000 रुपयाची गरज आहे, द्या. म्हणलं आपल्याकडे काय पैसे नाही आहेत, आपण काही पाकिटावाले महाराजही नाही आहेत बरं का. आणि काही झालं तरी मला माझ्याकडे पैसे नाही आहेत. महाराज म्हणला आपल्याकडे काहीच नाही बघा म्हणला, चट रिकामा हो. असे लोक फार ऍक्टिंग करतात जे पैसे काढणारे असतात, अनुभव असेल तुम्हाला. चट रिकामा काहीच नाही मला माझ्याकडे. लोक असं कसं म्हणा, तुझ्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे रे तुझ्याकडे. काही नाही मला महाराज. म्हणलं एक काम करतो,
भोकरला एक सावकार आहे, त्याच्याकडे जा. त्याला एक डोळा नाही, तुझा एक डोळा त्याला दे, त्याला मी तुला 20,000 रुपये द्यायला सांगतो. मला महाराज काही म्हणाले का, डोळा काढून देऊ का म्हणला. अरे 20,000 भेटतात की. नको नको म्हणा, डोळा दे ना आपण. म्हणजे एक काम कर, पुढे हिमायतनगरला एक माणूस दोन्ही पायानं लंगडा आहे, तुझे दोन्ही पाय त्याला दे, त्याला तुला मी 50,000 द्यायला सांगतो. त्याने म्हणला महाराज 50,000 पाय ऐकू काय म्हणला. एक काम कर, एका गावात दोघाला हात पाहिजे, तुझे हात तोडून दे, त्याला 50,000 रुपये द्यायला सांगतो. त्यानं म्हणला महाराज 50 नाही, लाख नाही, करोड रुपये जरी दिले, माझा हातही देणार, पायही देणार, डोळाही देणार. मी त्याला म्हटलं मगाशी तू म्हणला होता विचट रिकामा हो, अरे तू तर करोडच्या पुढचाच की रे बाबा. आणि ज्याला वाटतं मायबापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही, ज्याला वाटतं मायबापानं आम्हाला जन्म देऊन सोडून टाकलंय, त्या माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, मायबाप हो, या मायबापानं आपल्याला जे दिलंय ना ते कोणीच दिलं नाही. अरे तुझा एक हात, तुझा डोळा, तुझा कान, तुझा एक दात पडला तर आपल्याला 5,000 रुपये लागायत राजे हो. नकली दात बसवायला करोड रुपयाचं शरीर ज्या मायबापानं मोफत दिलंय, त्याच्या एवढे भाग्यवान दुसरे कोणीच नाहीत. पण मायबाप एवढा मोठा दुसरा कोणी नाही. पण मायबाप सगळ्यात मोठे आहे, लक्षात घ्या. काही दिलं नाही मायबाप, लोक रडत बसतात हो, काही दिलं नाही, काहीच नव्हतं. मी कमीलं, मी कष्ट केले, मी राबलो, भोकरला गेलो, लोकांचे दारं धरलो, रोजानं गेलो, सालानं राहिलो. अरे हो, पण ते राहायला तुला कोण दिलं, जन्मच तुला कोण दिला, लक्षात घ्या. हे जन्म देणारच मायबाप आहेत. मायबाप हो, काही करावं पण मायबापापासून बाजूला व्हायचं नाही, त्यांच्या विचारापासून बाजूला व्हायचं नाही. त्यांचं स्मरण सदोदित राहावं. निघालेला दिवस हा त्यांच्यामुळेच आहे, हे नेहमी स्मरणात ठेवावं. आणि ज्याला हे जमलं की नाही तो खऱ्या मोकळ्या मनाचा आहे. तो आज सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे सगळं आहे हो, पण आज या म्हातारपणात वयात आमचे आज जंगमू मामा असतील किंवा शंकर मामा असतील, मला वाटतं तुमचंही वय 70 पर्यंत गेला असेल, हा जवळपास, बरोबर ना. 70, 65, 70 वर्षाचं वय असेल तरी माझा जन्मू कुठं आहे म्हणणारा आवाज आज कानावर यावासा आजही वाटतो. कारण ती बापाची हाक, बापाचं बोलणं कानावर येत नाही ना. बाप काय करतोय लक्षात घ्या, बाप आपल्यासाठी राब राब राबतो हो. नामदेवरायानं सांगितलं आच्छादित रूपनामा म्हणे माझा बाप. अरे आपल्यावर आवरण टाकणारा बाप आहे, लक्षात घ्या. आपल्यावर प्रेम करणारा बाप आहे, लक्षात घ्या. आपल्या सुखासाठी राबणारा बाप आहे, लक्षात घ्या. माझ्या लेकीचं चांगलं व्हावं म्हणून कष्ट घेणारा बाप आहे, लक्षात घ्या. अरे पोरगी जन्मली तेव्हापासून माझ्या लेकीला तिच्या लग्नात काय काय द्यावं याची जोड करणारा बाप आहे, लक्षात घ्या. लेकीला देण्यात, लेकीला शिकवण्यात, लोकाला मोठं करण्यात माझा बाप खस्ता खातो, पण एकही पाऊल मागं टाकत नाही. अरे काय आनंद होतो लेकीचं लग्न जमल्यानंतर एक एक सामान लावतो, सोफा काय करायला टाकतो, पलंग काय करायला टाकतो, कपाट काय घेऊन ठेवतो, फ्रीज काय घेऊन ठेवतो, सामान काय भरतो, माझ्या बायडीला काय आवडतं सगळी जाडजोड करतो हो बाप. 4 लोकांचे पैसे घेतो, लोकांचे उसने आणतो, काही करल, पण माझ्या लेकीला सुखानच पाठवल, चांगलंच घर बघून देईल, तिला काहीच कमी पडू देणार नाही. हा सतत विचार करणारा जगात जर कोण असेल तर फक्त आणि फक्त बापच आहे. विठ्ठल विठ्ठल शब्द जरी आला ना कानावर, लक्षात घ्या, तरी दुसऱ्यानं बाप म्हणावं, आपला बाबा नसावा. कवीनं फार सुंदर गीत केले, उरी हुंदका दाटतो या, उरी हुंदका दाटतो या, बाप लोकाचा बघताना मनी दुःख होत या.
कोणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या बाप लोकाचा बघताना मनी दुःख होत या बाबा कोणी म्हणताना बाबाचं दुःख जास्त ना मायबाप कोणी भरून काढू शकत नाही. आपण कितीही मोठे झालो मायबापावर मोठे होऊ शकत नाहीत. मायबाप जोपर्यंत जिवंत आहात आई वडिलाला सुख द्यायला शिका, जिवंतपणे सुख द्या आणि आपल्या परंपरेला अनुसरून शास्त्राला अनुसरून त्यांच्या स्मरणार्थ वर्षश्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, अंत्यविधीचा दिवस असेल, हे जे काही आहोत ना आपण त्यांच्यामुळे आहोत हे सतत लक्षात ठेवा. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमा मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. आध्यात्मिक संपत्ती म्हणजे मोकळं मन. तुमच्या लक्षात आले शत्रूचंही चांगलं व्हावं ज्याला वाटतं ते मोकळं मन, आणि ज्या या मोकळ्या मनानुसार वागतो तो खरा आध्यात्मिक संपत्तीचा धनी आहे. दुसरी आध्यात्मिक संपत्ती शास्त्रात सांगितली रसाळ वाणी. रसाळ वाणी माणसानं चांगलं बोलावं, गोड बोल्या राहू नये, गोड बोलावं. माणसं काही काही गोड बोले राहतात, नावाचे गोड नाही. माऊली ज्ञानोबाने सांगितले जैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं बोलणारा माणूस असावा, अमृतासारखे शब्द त्याच्या मुखातून असावे. बरं का, पूर्वीचे माणसं फार न्यायी होते हो. आपलं लेकरू चुकलं तरी चुकणारे चुकलं म्हणणारे माणसं होते, म्हणून माणसाची किंमत होती. लक्षात घ्या. प्रत्येक गावात असे एक दोन माणसं राहायचे. तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात त्या माणसं गावाचा कारभार बघायचे. किती मोठं भांडण राहो त्यांच्यापाशी गेला की न्याय व्हायचा. बरं का, तो रुबाब होता. पहिलं ते माणसं जे होते आपल्या वाणीनं गावाच्या अडचणी सोडवायच्या. मी परवा बळीराम तांड्याला गेलो होतो. पोट्यापाशी बळीराम तांडा आहे. तांडा आहे तांडा. बरं, बंजारा लमाणी लोक तिथं राहतात. मी त्या गावाचा इतिहास काढला. त्या गावात काही असे रुबाबदार माणसं होते, न्यायी माणसं होते. आपल्या बोलण्यानं गावातल्या भानगडी गावापर्यंत जाऊ द्यायचे नाही. 32 वर्ष बळीराम तांड्याची एकही केस पोलीस स्टेशनला गेली नाही. त्या गावातल्या लोकांची किमया होती. लक्षात घ्या. आणि असं गाव बांधून ठेवणं, असं कुटुंब बांधून ठेवणं ज्याला जमतं तो रसाळवाणीचा आहे. स्वामी विवेकानंदांनी बघा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये तिथं लेडीज अँड जेंटलमॅन म्हणण्याचा प्रकार होता. अमेरिकेमध्ये स्वामीजीने बघितलं, स्वामीजीने 2 शब्दाचा उच्चार केला आणि जगाला जिंकलं. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. बोलण्यात फार गोडवा आहे हो. तुम्ही बघा ना, हे रामराम करायची प्रथा का लावली असेल आपल्याकडं? रामराम म्हटल्यानंतर दुश्मन जरी असल, मेवण्याला बोलणं गेला तरी रामराम करावं. का करावं? कारण देवाचं नाव घेतल्यानंतर क्रोध निघून जातो आणि एकरूपता होतं. पण माणसं लई मानी. महाराज 4 वर्षापासून त्याचा माझा रामराम बंद आहे. बापू रामाचं काहीच जाईना पण तुझं नीट होईना. बघ तुझं तुला आता.
अरे माणसं कुठपर्यंत किती दिवसाचं आयुष्य आहे आपलं तुमचं आमचं कोणासाठी चाललंय नाही हो माणसं आयुष्य संपत चाललंय पण देवाचं नाव नाही सत्कर्माकडं नाही आईवडिलाचं स्मरण नाही चांगल्या माणसासोबत बसणं नाही 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 वाईट माणसाच्या संगतीत लोक जायला लागले लक्षात घ्या मायबाप हो आज तुम्हाला सांगतो संस्काराची गरज आहे आज चांगले गुण शिकवण्याची गरज आहे आपल्या मुलाबाळांना पण आज आपण संस्कार ऱ्हास करत आहोत लक्षात घ्या हे पुण्यतिथी का करावं पुण्यतिथी का करावं कारण आपल्या या पिढीला कळावं की बाबा रे आम्ही आई वडिलांचं स्मरण केलंय तुम्हालाही पुढे करायचं आहे तुम्हाला सांगू आपण जसं आपल्या आई वडिलांसोबत वागतो ना तसं आपले लेकरं वागतात तुम्हाला सांगतो पुण्यामधली एक घटना आहे पोरगही नोकरीला आणि सुनबाई नोकरीला दोघही मास्तर शिक्षक गुरुजी म्हणा की आजच्या भाषेत सर म्हणा जे काय असतील ते हा दोघही नोकरीला आणि एकुलतं एकच पोरग होतं आणि माय त्याची गेली होती स्वर्गवास झाला होता आता एकुलतं एक असल्यामुळं गावाकडे कोणी नसल्यामुळं बापाला सोबत मजबुरीने ठेवावं लागलं पण बापाचा एवढा त्रास व्हायला लागला लेकाला बिन सुनला बी भयानक त्रास व्हायला लागला लेकापेक्षा सुनला लय व्हायला लागला होतेच तसं काय होतं की काय नाही की बघा लहानपणी दोन भाऊ भांडतात माझे बाबा माझी आई माझे बाबा माझी आई आणि मोठे झाले की तुझे बाबा आणि तुझीच आई वास्तव सांगालो तुम्हाला हा काय होते की आई आई म्हणणार बाई आले की आईला विसरते आईनं एवढं चांगलं करून दिलेलं असतं तिच्या हाताला एवढी चव राहते पण आईचं कधी कौतुक नाही बाईनं त्या पाण्यालाच फोडणी देऊ द्या पातळ केली माय पण वरण चांगलं कराली काय तेच वास्तव सांगालो तुम्हाला आई बाई आले की आईला विसर पडतो माणसाला माईबाप हो पण सांगू तुम्हाला लक्षात घ्या आणि त्यानं काय केलं आता बापाला तर पोसावं लागणार आहे मजबुरी आहे त्याचं एवढं शेत आहे त्यानं एवढं नोकरीसाठी पैसा भरला शिक्षण शिकवलं काढून तर देता येत नाही गावाकडे तर कोणीच नाही बायकोला कन्व्हिन्स केलं काही कर पण तू राग करू नकोस बिचाऱ्या त्याची अवस्था एवढी वाईट त्या माणसाची नवरा झालेल्याची बायकोलाही बोलायना आणि इकडेही बोलायना मग त्यानं म्हटलं काय करावं आपण आता तिनं म्हणलं अहो तसं नाही हो माझ्या मैत्रिणी घरी येतात हा माझ्या मैत्रिणी घरी आल्यावर ते बाबा तुमच्या हॉलमध्येच बसतात तिथंच बिडी पितात तिथंच थुंकतात ते फार घाण वाटतं मला मग एक माझी अशी आयडिया आहे आपण काय करूया वरती एक रूम बांधूया मग तिथे बाबाची बास टाकूया मग अगं म्हणले बाबाला खाली वरी करता येणार नाही वय झालंय आणि मग आपल्याला वरी जायला वेळ नसणार आहे जेवण त्यांना द्यायचं कसं मला सांगायचे आहे आपण आपल्या आई वडिलांसोबत जसं वागतो तसे आपले लेकरं आपल्यासोबत वागतात हे मला सांगायचं त्यांना मला करायचं कसं अगं मला जेवण कसं द्यायचं काही सोपं आहे बोलले आपण काय करूया इथं खाली घंटी बांधूया घंटीची दोर वरची बाबाच्या तिथं ठेवूया बाजापाशी तहान लागली की एक घंटी पाणी नेऊन वरी द्यायला होत पोराला त्याला एक पोरग होतो भूक लागली की 2 घंट्या वाजला की ताट तयार 1 घंटी वाजलं की पाणी तयार असं त्यानं सुरू केला उपक्रम सुरुवातीला महिनाभर 2 महिने चांगलं चाललं नंतर बाई कुठं कार्यक्रमाला हे कुठं कार्यक्रमाला ते घंटी वाजून बेजार पण काही वरी यायच ना 2-4 दिवस घंटी वाजली घंटी वाजायची बंदच झाली हे शाळेत तेही शाळेत चाललंय रविवारचा दिवस होता हे पेपर वाचत बसलं त्याचं पोरग म्हणणार घंटी काय वाजना त्यानं म्हणलं अगं सुलोचना त्या बाईचं नाव इथं कोणी नाईक सुलोचना असले तरी दृष्टांतातले तुम्ही म्हणता या सुलोचनाची हा त्याच्यामुळे हे सुलोचना असेल तरी तिने विसरून जावं इकडची सुलोचना इथली सुलोचना चांगली असेल मी त्याच सांगतो तुम्हाला आणि मग मला सुलोचना आणि मला घंटी वाजणार तरी बाबाला काही जेवण खावण मी ऐकली नाही हो म्हणली 2-4 दिवसापासून अगो मग गेलं तर काय बाप जाग्यावरच मरून पडला होता माशा लागल्या होत्या बापाला वास्तव सांगाल तुम्हाला माई बाप हो मग आता झाल्यानंतर काय मग त्यानं म्हणला आपला बाप गेलाय हे फोन केलं वैकुंठ रथ मागिला दिगंबर पाटील वैकुंठ निघाले नवीन फॅशन आता वैकुंठ रथ मागिला बाबा बँड काय लावले मुदखेडचे आपले ते वाजनात काय ते काय हा फुगीवाले नंदीवाले बँड काय मागिला भजने बोलिले आपले
आता की आपल्या इकडे 10,000 घेऊन येणारे. नाही ते राहू दे, मी काय कोणाचं नाव घ्यालो काय, मी भजण्याच आहे की. हा आणि मग तसं झाल्यानंतर भजने काय सगळ्याला फोन केले. आता एवढी मोठी मिरवणूक काढायचं म्हणजे बाबाला अंत्यविधीत काहीच कमी पडत येत नाही. याला बाप मेल्याचं दुःख नव्हतं, सुख झालं. बरं झालं मला कटकट गेली, रोजची घंटीची टेन्शन गेली. आता मग या सगळं बाबाची अंत्ययात्रा गेली. बाज घेतलं, अंथरुण घेतलं, पांघरून घेतलं, हा सोबत ते घंटी घेतली, सरण रचलं, मस्त चंदनाचे लाकडं आणले, तूप आणले, कापूर आणला, म्हणजे डिझेल वापरणार, टायर वापरणार, बाब होय पट्ट्याचा होय, अशी मोठी मौत केली. बाबा बाबा वाजत गाजत काय सुंदर अंत्ययात्रा निघाली. बाबाला ठेवलं सरणावर, हा उशी दिली मानाखाली, वरून लाकडं ठेवले आणि मग सगळं बाज टाकले, अंतरून टाकलं, पांघरून टाकलं. आणि मग आता बाप ते पेटवाय गेलं तेव्हा बघलं घंटी खाली राहिली. ते घंटी उचलून सरणात टाकू लागलं. तितक्यात पोरग म्हणलं बाबा थांबा, काही बी टाका मला पण घंटी टाकू नका. ते म्हणलं का नाही, म्हणलं का टाकू नका. बाबा म्हणला घंटीला वेगळे पैसे कशाला खर्चू, आणि तुला काय गरज आहे घंटी पैसे खर्चायची. म्हणलं तुम्ही उद्या म्हातारे होता आणि तुम्ही म्हातारा झाल्यावर वेगळी घंटी आणण्यापेक्षा हेच घंटी वाजवतो की. म्हणला मला हे सांगायचं आहे, तुम्ही जे पेरलंय ते उगवणार आहे. लक्षात घ्या माय बाप, तुम्ही तुमच्या आई वडिलाशी कसं वागता ना ते तुमचं पोर. आणि हे लेकर राहतं ना, लेकर फार अनुकरण करतात. लक्षात घ्या, तुमच्या प्रत्येक शब्दाचं अनुकरण करतात. तुम्ही घरामध्ये कसं वागता, घरामध्ये कसं बोलता, घरामध्ये कसं राहता, हे तुमचे लेकर तुमचं अनुकरण करतात. आणि आजची पिढी तर फार फास्ट आहे. लक्षात घ्या, आणि तुम्ही आई वडिलाशी चांगलं वागायला शिका, तिच्याशी प्रेमाला बोलायला शिका राजे हो. हा जर त्यांच्याशी जर प्रेमाने बोलला नाहीत ना तर लक्षात घ्या तुम्हाला कोणीही माफ करणार नाही. कोणीही माफ करणार. आमच्या डोणगावचा एक हामंद आहे, तुम्हाला सांगतो. त्याने आपल्या आईला लिव्हर काढून दिलं. लिव्हर स्वतःच आईचं लिव्हर डॅमेज झालं होतं, लिव्हर काढून दिलं. आपण जर दुसऱ्याला लिव्हर दिलं तर आपलं 3 महिन्यात रिकवर होतं, आणि ज्याला दिलं त्याचं 8 महिन्यात होतं. त्यानं डॉक्टर आहे तो पूर्ण, त्यानं छाती पाडून घेतली. पण त्याने विचार केला की माझ्या आईने मला जन्म दिलाय, माझी आई या संकटात आहे, आणि माझ्या आईसाठी माझा जीव जरी गेला तरी कमीच आहे. मी दुनिया बघितली माय बापामुळं, तोही वाचला, आई वाचली. आता आपल्या डोणगावला आहेत. मायबापासाठी करायला शिका हो, थोडस करायला शिका. अरे त्यांचा आशीर्वाद तुम्ही सांगू, तुम्हाला पैसा लागत नाही, त्यांना पैसा लागत नाही त्यांना. तुम्ही मी सांगू ह्या पोराईसाठी बायकोसाठी किती तुम्ही करा. एक दिवशी तुम्हाला सांगतो, तुम्ही संसारात जर संसारासाठी मरीमर मरता ना, तुम्ही संसारासाठी बेजार होता ना, तुम्हाला सांगतो संसारात तुमची किंमत दिवसागणिक कमी होते हो. कितीही करा तुम्ही, कितीही करा, मी सांगतोय तुम्हाला, तुमचं वय वाढलं की संसारात तुमची किंमत कमी होते, कमीच होते. साधं उदाहरण घ्या ना, 5 वर्षाचं लेकरू असेपर्यंत कोणी उचलताना पटकन पप्पी घेतो, माय किती गोंडस लेकरू आहे. आणि 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंत त्याच्या आईलाच ते गोड वाटतं, 25च्या पुढे त्या बाईलाच ते गोड वाटतं. आणि बाईला 2 वर्ष वाटतं, 2 लेकरं झाले की बाई त्याच्याहून मन काढते, लेकरावर मन आणतं. आपली प्रेमाची भाषा दिवसागणिक कमी कमी होते. ज्या संसाराला मोठं करण्यासाठी, ज्या घराला मोठं करण्यासाठी खस्ता खाल्या, हाडाचे काढ केले, अरे लोकांच्या कामं केले, एवढं मोठं केले, वय झालं बाजत पडलं की त्या घरच्याला वाटते आता यानं गेल्यानं बरं आहे. म्हणून तुकोबाराने फार सुंदर प्रमाण दिले. बाईला म्हणते खर मरता तरी बरे नाचविले घर तुमकोनिया, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कुणाचे कुणी, झाल्या ही नदीन शक्ती नाक डोळे गळते, सोडून या पळती रांडा पोरे विठ्ठल विठ्ठल. मायबाप आहेत तोपर्यंत आपली किंमत आहे. लक्षात घ्या मायबाप हो, त्यांना प्रेमानं बोलायला शिका. तुम्ही कसंही वागा त्यांच्यासोबत, त्यांच्या मुखातून त्यांच्या मनातून तुमच्यासाठी आशीर्वादच येतो. कधीच माझ्या लेखाचं वाईट व्हावं कधीच म्हणणार नाही. लक्षात घ्या,
आज सांगतो लक्ष्मणरावांनी मुलं काय नातू पंतू पण त्यांनी बघितले, बरोबर ना, इथपर्यंतचा प्रवास केला. हा तुम्हाला सांगतो वरून जर बघत असताना त्यांना नक्कीच आनंद होत असेल की मी माझ्या परिवाराला मोठं. घरचे विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न नसतील तर पंढरपूरला जाऊ नये, फायदा नाही. शास्त्राने फार सांगितले, तुला मिळेल बंगला गाडी, शेती बाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही, जाणार राहते थोडी, म्हातारपणीच आई बापाला, म्हातारपणीच आई बापाला लागसी भीक मागाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली दुधाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आहे तोपर्यंत प्रेम करा राजू, सगळं मिळेल, बंगला मिळेल, गाडी मिळेल, म्हाडी मिळेल, काय काय मिळेल, सगळं मिळेल. पण आई बाप एकदा गेले ना मिळणार नाही, लक्षात घ्या. त्याची किंमत करायला शिकावं राजे हो. हा ते आहेत तोपर्यंत प्रेम द्यायला शिका. मी तर एवढंही सांगेन, पुण्यतिथी आपण करताय आनंदच आहे, तेरवी आपण करताय आनंदच आहे, पितृपक्षात श्राद्ध घालताय आनंदच आहे. पण याही पेक्षा खरा आनंद जर मायबापाला द्यायचा असेल ना, ते जिवंत असताना त्यांना प्रेम द्या. बस त्यांना म्हातारपणात तुमच्या प्रेमाची गरज असते हो. म्हातारपण लहान लेकरासारखं असतं, आणि लहान लेकरू जसं त्यांनी लहानपणी जसं आपल्यावर प्रेम केलंय ना, तसं तुम्हाला सांगू, लोक म्हणतात मी लई केलंय माझ्या मायबापासाठी, लोक सांगतात मी लई केलंय माझ्या मायबापासाठी. फार काय केलंय महाराज, काय सांगू तुम्हाला, दवाखाना केला, ऑपरेशन केलं, सगळं केलंय. महाराजही सांगतात लोकायला, लई उपकार आहेत रे मायबापाचे तुमच्यावर, लई उपकार आहेत मायबापाचे तुमच्यावर, त्यांच्यामुळं तुम्ही आहात बरं का. एक उठलं महाराजाकडे आलं, महाराज म्हणला मायबापाचे उपकार आहेत सांगाले, आहेत तरी किती उपकार. अरे म्हणले फेडताच येत नाहीत रे, फेडताच येत नाही, मला फेडून दाखवतो उपकार त्याचे, माझ्याकडे सगळंच आहे म्हणला, सांगा किती पैसे मोजू. म्हणजे पैशातही मोजता येत नाहीत रे. तिथून निघालं ते पुण्यावरून गावाकडं मायबापाचे उपकार फेडायला. आई त्याची घरी एकूल, आई त्याची घरी एकटी होती, बाबा तर गेले होते. आणि मग तो घरी आला. कसं 5 मिनिटं आपण करूया, वेळ तशी होत झाली आलेली आहे बरं का. आजचं कीर्तन 2017 पासून कीर्तन करतो, पण आजचं कीर्तन कसं केलं हे मला माहित आहे बरं काय, त्यापेक्षा प्रवचनच बरं होतं. विठ्ठल विठ्ठल फार सुंदर तुम्ही सोय केली, फोकस चांगले लावले बरं का. साऊंड सिस्टीम अप्रतिमच आहे, फार सुंदर आहे. समोर युट्यूबही चालू आहे, तर ते चालू आहे म्हणून मला बोलावं लागलं. आणि बाबा तू मलाच पाठवलं लिंक, ते म्हणतील ही असलाच होय काय महाराज. हा माय बापाचे उपकार फेडायला हा तो पोरग गावाकडे आलं. आईला आनंद झाला. 3 वर्षापासून पोरगा आला नव्हतं, तिकडेच गेलं तिकडेच राहिलं. पण आईला आनंद झाला. आल्याबरोबर म्हातारी आई काठी टेकट टेकट आली, माय माझा पप्प्या आला, पप्प्या आला. गावभर सांगायला लागली पप्प्या पप्प्या पप्प्या. कोणी नाही गे तर बा पप्प्या लई म्हणतात प्रत्येक गावात. मला म्हणलं आपला पप्प्या असेल तरी पप्प्यानं ह्या पप्प्याचा त्या पप्प्याशी तीळ मात्र संबंध नाही, लक्षात. पप्प्या आला माय, पप्प्या आला, पप्प्या आला. बाई घरामध्ये काहीच नव्हतं, थोडीशी साखर होती आणि पप्प्याला तिळाच्या पुड्या आवडायच्या. तिळही नव्हते,
सखूबाईकडे गेली. काय सखू, काय बी कर ग, मुठभर तिळ दे. सखू बी आहेच काही इथं, आणि ज्याचं नाव घ्यालं ते राहायला इथं. कमाल झाली आता. विठ्ठल विठ्ठल सखू थोडेसे तिळ दे ग मला. का? माझा पप्पी आलाय, माय पप्पी आलाय, प्रेम सांगतोय तुम्हाला, उपकार फेडाय आले पोरग. तिळ आणले, मध्ये मग साखर टाकली, कोंटलं कोंद केलं, आणि पोराला गरम गरम तिळाची पोळी खाऊ घातली. बरं का, लोकांच्या घरचं वाटीवर दूध आणले माझ्या माईनं, खाऊ घातले. जे खात होत लेकरू ना, ते 70-80 वर्षाची आई बघून रडायला लागले. आज माझ्या लेकराचं पोट भरलं. माय फार सुख असतो. मायेजवळ जेव घालते ना, लक्षात घ्या. तिच्या चेहऱ्याकडे बघा कधी, किती आनंद होतो तिला आपल्याला जेव घालण्यात सुद्धा. पण याच्या डोक्यात वेगळं टेन्शन होतं, उपकार फेडायचे माईचे. आणि मग संध्याकाळी झोपले. हा, झोपल्यानंतर त्यानं झोपण्या मग माईनं त्याची गादी टाकली आणि म्हटलं, पप्या आज झोप बाबा माझ्यासोबत, खूप दिवस झाले झोपला नाहीस. नाही म्हणलं आई, झोपणार तर आहे, पण मी का आलो तुम्हाला विचारले नाहीस. का आला सर बाबा? सुनबाई बरी आहे की, लेकर बरे आहात की? आई विचारायला लागली. आणि मग त्यानं म्हणलं, सगळं बरं आहे, पण महाराजांना कीर्तनात सांगितलं मायबापाचे उपकारच फेडता येत नाहीत. तुझे उपकार किती झालेत ते सांग, मी फेडायला आलो. पोरग म्हणाल माईला. माईला कळालं ही माझ्यासाठी आलं नाही, वेगळाच गड्डा घेऊन आलंय. माय बी हुशारच होती. म्हटलं उपकार फेडायचे तुला? हो, सकाळी सांगते म्हणले. काय द्यावं लागेल तुला? फक्त एकच इच्छा आहे, माझ्यासोबत माझ्या बाजूला गादीवर झोप रे बाबा. ठीक आहे, झोपतो. आणि झोपल्यानंतर थोडी झोप लागली, त्यानं बाजूला झोपलं. दोघंही पडले, थोडं बोलत होते. आणि म्हणले, तिनं सांगितलं आजच्या दिवस ना मी जेवढं मागलं तेवढं दे, बस तेवढं दिलास म्हणजे माझा उपकार फेटला. काय मागायचे माग आई म्हणला. काय मागायचे मग? पैशाची कमी नाही. पैसा नको रे मला, मायबापाला पैसा लागतही नाही. बरं नको रे मला पैसा, काय पाहिजे आहे तुला? थोडं झोपलं, पडलं की म्हणलं, पप्या तहान लागली र, पाणी आण. पटकन उठलं, ते उपकार फेडाय आलं. चटकन पाणी आणलं. आई पाणी घे. आईला वाटलं आणलं बाबा. मग पिलं आईने एक घोट पाणी, आणि एक घोट पाणी आईने पिलं. आणि अंधार लाईट बंद केलता. तिनं जिथं पप्या झोपत होता त्या गादीवर पाणी टाकलं. आई पाणी सांडलं का? हो रे बाबा, दिसना चलय. अगं मी इकडून झोप आलो, इकडेच पाणी सांडले. नाही, मला हात थरथरला, दिसना चलय. त्यानं मला आज काहीच म्हणायचं नाही, आई म्हणाल तसं ऐकायचं, उपकार फेडून जायचं. झोपलं, थोडस गादी ओली झाली होती. अशी झोप लागावं म्हणलं की आईनं परत म्हणलं, पप्या गळालंय, ओढालाय, पाणी आण र. ते मला मनातल्या मनात म्हणलं, त्यानं आत्ताच दिल तो पाणी. माई लईच पाणी पाणी कराली. त्याला राग यायला लागला. तिनं सांगलं, तुम्ही मागल तेवढं दे, फक्त उपकार फेडल. त्यानं आणलं कस तरी नाराजीनं पाणी आणलं. तिनं परत एक घोट फेकला, पिला, आणि परत पाणी त्या गादीवर सांडत झोपाय जागी. माय तुला काही कळना चलय काय म्हणलं. राग यायला लागला याला. आणि तुला काहीच सुधारणा चालय, मी एवढ्यात आलो म्हणला आणि पाणीच टाकाले. नाही रे बापू, सुधारणा चालय. तासभर झाला, आणखी तिने तिसऱ्यांदा हाक मारली. पप्या तहान लागली. ते मात्र चिडलं, म्हणला पुण्याहून तुला भेटायला आलो, 1 मिनिट झोपू द्यायला तयार नाहीत. पाणी मागालीस, पाणी पिण्यास गादीवर सांडवालीस. आता त्यानं पाणी आणलं, तिनं एक घोट पिला, तिनं परत पाणी त्या गादीवर टाकलं. गादी ओली झाली, याला झोपायला जागा नव्हती. ते ओरडलं, ओल्या गादीवर झोपू कसं मी? इतक्या दुरून आलोय, तुम्हाला झोपू द्यायला तयार नाहीये. त्या माईनं दिलं उत्तर, मायबापा लक्षात द्या. तिनं सांगितलं, अरे तुला फक्त ओल्या गादीवर 1 दिवस झोपायला त्रास होतो राजा, पण तू लहान होतास ना, त्या गादीवर सू करायचा, शी करायचा, त्या बाळा त्याला दुमडून ठेवायचे आणि तुला उराशी घेऊन झोपायचे रे. त्या घाणीत मी झोपायचे राजा. तुला सर्दी होऊ नये म्हणून माझ्या आवडीच्या वस्तू बाजूला ठेवायचे रे. तुला त्रास होऊ नये म्हणून मी काही खायचं नाही रे. तुला जपण्यासाठी माझ्या सगळ्या हौसी मी बाजूला ठेवल्या, पण तुला कधी माझ्यापासून वेगळं केलं नाही. तू काय माझे उपकार फेडणार आहेस? फेडता येतील आपल्याला? कधीच फेडता येणार नाहीत. लक्षात घ्या, मायबाप सर्वश्रेष्ठ आहेत. मायबापाहून श्रेष्ठ दुसरं कोणीच नाही. लक्षात घ्या. म्हणून जीवनात काही करता आलं करा,
न करता आलं करू नका, पण ज्या मायबापाच्या डोळ्यात अश्रू येतील असं एकही कर्म तुम्ही करू नका. जर हे तुम्हाला करता आलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळ्या मनाचे, तुम्ही खऱ्या अर्थाने रसाळ वाणीचे आहात. विठ्ठल 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 म्हणून मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. मोकळं मन असावं, वाणी रसाळ असावी. हे गुण ज्याच्याकडे आहेत तो खऱ्या अर्थाने सज्जन व्यक्ती आहे, तो खऱ्या अर्थाने साधू व्यक्ती आहे. आणि अशाच माणसाची पुण्यतिथी होते, अशाच माणसाचं पुण्यस्मरण होतं, अशाच माणसाला लोक आठवतात, अशाच माणसाची कीर्ती दिगंतात पसरते. त्यातलेच एक आज असणारे लक्ष्मणराव अनंतात विलीन झाले. पंचतत्वाचा देह सोडून त्याने पंचतत्वात विलीन झाले. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्या निमित्ताने तुम्ही सर्वजण जमलात माईबाप हो. इथे येण्याचा पहिल्यांदा योग आहे. आणखी मी एकदा इथे येणार आहे कीर्तनाला रामनवमीला आपल्या साई मंदिरापाशी. तेव्हा आपण नक्कीच उपस्थित राहावं. त्यावेळेस आपण दुसऱ्या चिंतनाने आपण आपल्या दर्शनाची आपली भेट घेईन. खरं म्हणजे आज येत असताना आलोय, दिगंबर पाटलाच्या बाजूला गाव आहे, याचाच मला आनंद होता. दिगंबर पाटलाने माझ्यासोबत कीर्तनाला ते कधी आले नव्हते. पहिल्यांदाच कीर्तनात आपली भेट आहे नाही का. आणि मग आले सायाळ गेल्या आमच्या 1998 पासून आमचं प्रेम आहे, लक्षात घ्या. त्या माणसाने आम्हाला फार प्रेम दिले हो. खरं सांगू तुम्हाला मायबाप हो, दुसरं काहीच नाही आपल्यासोबत. कोणीही आज आपण अजितरावजी पवार गेले, किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, काय आहे, पण काय सोबत घेऊन गेले. त्यांच्याकडे बघून आपण विचार करावा, आपण काय सोबत घेऊन जाणार आहोत. बघा लक्षात घ्या, मेल्यानंतर काही सोबत राहत नाही, राहते ते फक्त चांगले कर्म, चांगली कीर्ती. म्हणून तुकोबाराने सांगितलं बा, तुका म्हणे की मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती वाणी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून फक्त कीर्ती राहते हो, मरावं पण कीर्तिरूपी उरावं. आपण गेल्यानंतर हे चांगलं होतं असं लोकांना म्हणावं. एवढं ज्याला करता आलं ना माईबाप, तो खरा मोकळ्या मनाचा, तो खरा रसाळवाणीचा, आणि त्याच्याच कडे खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. लक्ष्मी ती आयशा नावे भाग्ये जावे तरी त्यांनी. त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे धनवान आहे, त्याच्याकडे तो संपत्तीच्या लायकीचा आहे. तुमच्याकडे तुमच्या घरात 2 म्हातारा फटक पेठा बांधून बसलेला बाप, थरथरत्या हाताने पाणी काठी घेऊन चालणारी आई, शरीर कुबड जरी झाला असेल आणि सोप्यावर 2 मायबाप बसले असतील ना, ज्या घराच्या हॉलमध्ये मायबाप बसलेत ना, त्या घराची शोभाच वेगळी आहे. लक्षात घ्या, त्या घराची शोभाच वेगळी आहे. म्हणून यांना जपा रे बाबारो, यांची काळजी घ्या तुम्ही. त्यांनी तुमची काळजी घेतली, तुम्ही त्यांची काळजी घ्या. त्याच्यासाठी तर हा जन्म आहे. त्यांचं स्मरण एक दिवसापुरतं न करता सतत स्मरण करा. तीच खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे, तीच खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. आणि वागत असताना, जगत असताना नम्रतेने वागायला शिका, नम्रतेने वागायला शिका, लवचिकता घ्यायला शिका. एखाद्या रागाच्या भरात मायबापानं काही बोललंही असेल ना त्राग्यातून, तरी त्यांचं वय झालंय समजून तिकडे दुर्लक्ष करा. त्यांचा राग हा क्षणिक असतो, पण त्यांना आपल्या वाणीने दुखवू नका, त्यांना आपल्या शब्दाने दुखवू नका. कारण जगाने त्यांना किती शिवा देऊ द्या, जगाने त्यांना किती बोलू द्या, त्यांना काही वाटत नाही. पण ज्याला त्यांनी जन्म दिलाय त्या पोरानं एक शब्द बोलला की माझी माय दिवसभर झुरते, माझा बाप दिवसभर विचार करतो, का असं बोलला असं, का असं बोलला असेल. आणि खरं सांगू तुम्हाला, त्यांना विचारात टाकू नका, त्यांना दुःखात टाकू नका. आहेत तोपर्यंत सेवा करा, हीच खरी संपत्ती आहे. आणि हेच खरं प्रेम. दुसऱ्याला द्यायला शिका, घ्यायला शिका. तुमचं अनुकरण तुमचे कुटुंब करतील, तुमचं अनुकरण तुमचं गाव करेल, आणि एक चांगलं गाव म्हणून तुम्ही प्रसिद्ध होसाल मायबाप हो. आणि हे ज्याला करता आलं, हे ज्याला जगता आलं, हे ज्या मायबापाचा आदर्श घेऊन पुढे जाता आलं, तोच खऱ्या अर्थाने सज्जन माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल नम्रतेने वागायला शिका. तुमची नम्रता सरड्यासारखी पलटणारी नसावी. सतत प्रेम करायला शिका, वाकायला शिका, प्रेम द्यायला शिका.
मोकळं मन ठेवायला शिका, चांगलं बोलायला शिका. आणि चाल घेताय की शेवटची, आणि चांगलं बोलायला शिका. आणि सांगू तुम्हाला, तुम्ही मोकळ्या मनाने राहिलात, तुम्ही वाणीने कोणाला दुखावला नाही, तुम्ही नम्रतेने वागलात ना, तर तुकोबाराय सांगतात, अशा व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा मनाला संतोष होतो, मनाला आनंद होतो. अभंगाचा शेवट. तुका म्हणे ज्यांच्या नावे तुका घेता व्हावे संतोषी, लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्य जावे तरी त्यांनी. झालेली सेवा तुम्हाला समर्पित करतो. लक्ष्मणरावजी अनंतवाड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभलेलीच आहे. भगवान परमात्मा त्यांना वैकुंठात सुखाचं स्थान देव अशी सदिच्छा व्यक्त करतो. अनंतवाड परिवाराने त्यांच्या स्मरणार्थ पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला. कीर्तन होईल दरवर्षी अथवा न होईल, पण त्यांच्या नावाने 5 तरी गोते, 5 तरी पाहुणे त्यांच्या नावाने आपण जीव घालावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. मायबापासाठी जेवढं कराल संसारात त्याच्या दुपटीने तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे, हे निश्चित आहे, लक्षात घ्या. आणि एक सांगायचं म्हणजे, आपल्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7-8 वर्षापासून आमच्या सगळ्या आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून घर तिथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी